श्री स्वामी समर्थ। आज आहे चंद्रग्रहण आणि चंद्रग्रहण संपल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे। स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून एक वस्तू टाकायची आहे। सायंकाळी 6:48 हे चंद्रग्रहण संपणार आहे आणि यानंतर आपण जेवण बनवू शकतो। त्याचप्रमाणे आपण देवपूजा करू शकतो। देवांची पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे, त्याचप्रमाणे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे आणि चंद्रग्रहण संपल्यानंतर आपण जो स्वयंपाक बनवतो तर त्यासाठी आपण घरामध्ये साठवलेलं पाणी जे आहे तर ते वापरू शकतो का, तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। आज सायंकाळी 6:48 खग्रास चंद्रग्रहण संपणार आहे आणि यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे। आपण जर घरामध्येच असू तर आपल्याला ग्रहण संपल्यानंतर लगेचच स्नान करायचं आहे, परंतु जर आपण कामानिमित्त बाहेर असू तर आपण जेव्हा घरी जाऊ तर त्यावेळेला आपल्याला स्नान करायचं आहे। जी व्यक्ती देवपूजा करणार आहे तर त्या व्यक्तीने सर्वप्रथम स्नान करायचं आहे। स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचे आहे। जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर आपण काही पवित्र ठिकाणाचं जे जल आहे, म्हणजे समजा आपण एखाद्या ठिकाणी देवदर्शनासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणावरून जर आपण जल आणलेलं असेल तर ते जल सुद्धा आपण 4 थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून, किंवा एखाद्या पवित्र नदीचं जर आपल्याकडे जल असेल तर त्या जलाचा सुद्धा आपण यासाठी वापर करू शकतो आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। सकाळीच आपण जे कपडे परिधान केलेले आहेत तर ते कपडे आपल्याला सायंकाळी ग्रहण संपल्यानंतर स्नान केल्यानंतर चुकूनही परिधान करायची नाहीत, कारण आपल्याला देवपूजा सुद्धा करायची आहे। त्यामुळे आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे। आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर उंबरठ्यामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे। त्या दिव्याला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे, त्या दिव्याची पूजा करायची आहे। आपल्याला उंबरट्यावरती सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे। सर्व देव आपल्याला एका तमनामध्ये काढून घ्यायचे आहेत। देवघर जे आहे तर ते एका फडक्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे। आपल्याकडे जर गंगाजल असेल तर आपण थोडंसं गंगाजल हे देवघरावरती सुद्धा आपल्याला शिंपडायचं आहे। त्यानंतर जे देव आहेत, देवांच्या मूर्ती आहेत, तर त्यांना आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे। आपल्याकडे जर पंचामृत असेल किंवा दह्याने दुधाने अभिषेक करणे शक्य असेल तर आपल्याला दह्याने किंवा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। आणि आपल्याला काहीच अभिषेकासाठी जर अवेलेबल नसेल तर आपण स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। आता ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये जे अन्न आहे किंवा आपण जे भरलेलं पाणी असतं तर यामध्ये तुळशीपत्र ठेवत असतो। तुळशीपत्र ठेवलेलं जे पाणी आहे तर ते अशुद्ध मानलं जात नाही, त्यामुळे ज्या पाण्यामध्ये आपण तुळशीपत्र ठेवलेलं आहे तर हे पाणी आपण देवांना स्नान घालण्यासाठी वापरू शकतो। काही कारणाने जर आपण तुळशीपत्र ठेवलेलं नसेल किंवा आपण विसरलेलं असू तर मग आपल्याकडे ज्या ठिकाणी नवीन पाणी येतं तर त्या ठिकाणावरून आपण पाणी आणू शकतो, किंवा आपल्या नळाला जे पाणी येतं तर त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं गंगाजल टाकू शकतो। हा फक्त ऑप्शन आहे, परंतु आपण घरामध्ये तुळशीपत्र ठेवलेलं जर पाणी असेल तर याच पाण्याचा देवांना स्नान घालण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे। देवांना स्नान घालून झाल्यानंतर आपल्याला मूर्ती ज्या आहेत किंवा टाक आहेत तर ते स्वच्छ पुसायचे आहेत। रोजच्या प्रमाणेच आपल्याला त्या त्या जागेवरती ते मूर्त्या टाक ठेवायच्या आहेत। फोटो जे आहेत तर ते सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। त्या मूर्तींची, टाकांची, फोटोंची आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। आता आपण ग्रहण संपल्यानंतर घरामध्ये अन्न शिजवतो तर त्यासाठी सुद्धा आपण ज्या पाण्यामध्ये तुळशीपत्र ठेवलेलं आहे तर ते पाणी अन्न शिजवण्यासाठी वापरू शकतो आणि तो नैवेद्य दाखवू शकतो। आता आपल्याला जर नैवेद्य बनवणे सुद्धा शक्य नसेल तर मग आपण घरातील एखादी जर गोड मिठाई असेल किंवा आपल्या घरामध्ये खडीसाखर असेल किंवा आपण गुळाचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो। आणि जर आपल्याला नैवेद्य बनवायचा असेल तर आज पौर्णिमा सुद्धा आहे, त्यामुळे आपण खिरीचा नैवेद्य सुद्धा बनवू शकतो आणि तो नैवेद्य दाखवू शकतो, ज्यामुळे माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला कृपा प्राप्त होईल आणि आपल्या देवांना सुद्धा एक गोड नैवेद्य दाखवला जाईल। त्याचप्रमाणे तुळशीजवळ सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। आता आजचा जो सूर्यास्त आहे तर तो काही भागांमध्ये 6:40ला, तर काही भागांमध्ये 6:42ला, काही भागांमध्ये 6:45ला होणार आहे आणि ग्रहण जे आहे तर ते 6:48ला संपणार आहे। त्यामुळे जेव्हा सूर्यास्त होणार आहे त्याच दरम्यान ग्रहण समाप्त होणार आहे। त्यामुळे आपल्याला तुळशीला मात्र पाणी घालायचं नाही, फक्त तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे आणि आपल्याला अगरबत्ती लावायची आहे। देवांना स्नान घातलेलं जे पाणी आहे तर एका फुलाच्या साहाय्याने आपल्याला ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं जे पाणी आहे तर ते आपण
झाडांना घालू शकतो. परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे तुळशीला मात्र आपल्याला हे पाणी जे आहे तर ते घालायचं नाही. ही चूक आपल्याला करायची नाही. देवांना स्नान घातलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नये. त्याचप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळेला तुळशीला पाणी घालू नये. त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही, तर तुळशीला फक्त आपल्याला अगरबत्ती आणि दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपण मग जेवण करू शकतो.